आता जस्ट लेटेस्ट मी व्हिडिओ अपलोड केला की तुपाचा दिवा लावायचा. तर त्यावर बरेचशा जणांनी मला जे काही कमेंट्स केले की ताई आम्हाला अफोर्ड नाही आहे किंवा मला जमत नाही आहे, तर त्याबद्दल तुमचे विचार मी म्हणजे विचार जे आहे तुमच्या अफोर्डच्या वरती त्यावर सांगितले. बट मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे मी तुम्हाला बोलले होते की तुपाचा दिवा का लावायचा, का वापरायचा, तर आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. बरं, त्याचं कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं की 2-2 दिवे कशाला लावायचे, तेलाचा आणि तुपाचा. बरं बघा, तुम्हाला जमत नाहीये तेलाचा लावा, जमताय दोन्ही लावा, नाहीतर एक कोणता तरी लावा, पण लावा. आता तुपाचाच का लावायचा हे मी तुम्हाला सांगते. आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे, मी सहज वाचत होते, वाचनात येतं म्हणून लोकांना तुम्हाला सांगितलं जातं. एक कमेंट आली होती की या लोकांना हे सगळं सांगतं कोण? अहो, तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही आपले पुराणातले आपल्या शास्त्रातले पुस्तकं वाचा, तुम्हाला कळेल. तर बघा, तुपाच्या दिव्यात तेलाच्या दिव्यापेक्षा देवतेंच्या सात्विक लहरांची आकृष्ट करून घेण्याची व प्रक्षेपण करण्याची क्षमता असते. सर्वात जास्त लहरी त्यामध्ये निर्माण होतात. पण जसं तुपाच्या दिव्याचा वास जो आहे तो दिवसभरात आपल्या वातावरणात 4 तास